शिष्य प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याचे करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले, परंतु ब्रह्मज्ञान रूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाशरहित व नित्य आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरे कोठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल? शंका आहे. ज्ञान तर नित्य आहे. ज्ञान कसं आहे? नित्य. ते उत्पन्न होते प्रमाणाच्या विचारामध्ये. प्रमाणाच्या विचाराने प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, प्रत्यक्ष चक्षुरादी इंद्रियाने होणार प्रत्यक्ष, विषय आणि अंतःकरणवृत्ती यांचं एक दिशी स्थितित्व. आपल्याला पाच ज्ञानेंद्रियाकडे ज्ञान होतं की नाही? प्रत्यक्ष डोळ्याच्या रूपाने, चक्षु, कानाने, श्रोत्र आणि ऐकण्याचं. हो. ज्ञान होते की नाही आपल्याला? प्रत्येक जिभेच्या द्वारा पुरा ज्ञान होतं. रस, मग पाच ज्ञानेंद्रियाच्या द्वारा पाच काय होते? प्रत्यक्ष प्रमाण. मग ज्ञान जर होते, ज्ञान तर नित्य आहे. प्रमाणाचा विचार केला की नाही आपण, त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. पाच ज्ञानेंद्रियाच्या द्वारा ज्ञान होणे कोणतं प्रमाण म्हणतात? प्रत्यक्ष. अनुमान प्रमाण म्हणजे धुरावरून कोणाचं ज्ञान, अग्नीचं. शब्द प्रमाण कशाला म्हणतात? एखाद्या आप्तवक्त्याने दूरस्थ असलेल्या एखादा, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पुत्र झाला, तर आप्त व्यक्तीने जर सांगितलं की तुम्हाला पुत्राची प्राप्ती झाली, शब्द या प्रमाणाने आप्त वक्त्याच्या शब्द हेच प्रमाण मानून त्या शब्दाद्वारे होणारं ज्ञान हे शब्द म्हणजे शब्दावरून आपल्याला यथार्थ ज्ञान. शब्द प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान. उपमान प्रमाणाद्वारे होणारं ज्ञान, उदाहरणार्थ गायीवरून गो सदृश्य गवय म्हणजे गायी समान, गायीचे काही अंशाने सारखं असणारं गवयाचं ज्ञान. गायीवरून गवयाचं ज्ञान, त्याला उपमान प्रमाण. त्याने काही गवया पाहिला नाही आणि एखाद्या तोंडाला ऐकलं गायीसारखा काय असतो गवई, पण गाय नव्हे. गायीसारखा असतो पण गाय नव्हे. गाय नाही. गाय नाही. त्याला तो गवय दिसला, मग गायीसारखा दिसतो पण कोण नव्हे. कोणता प्राणी असला गवय. ज्ञान झालं की नाही? कोणता प्रमाण? उपमान, उपमेद्वार. अर्थापत्ती. अर्थापत्त्याचं लक्षण काय आहे? देवदत्त. दिवसाच्या वाट नाही, कसा दिसतो? पृष्ठ दिसतो. लगेच ज्ञान होते. रात्री जेवण करीत असला पाहिजे. कोणतं ज्ञान? अर्थापत्ती, संपाद्यावरून संपादक. अभावाचं ज्ञान म्हणजे वस्तूची उपलब्धी नसते, अभाव असते. घट नाही. त्या अभावाचं ज्ञान कोणत्या प्रमाणात झालं? अनुपलब्धी प्रमाणे. कारण हे ज्ञानाचा आहे, ज्ञानाचा अभाव. अभावाचं ज्ञान. ज्ञान होते का नाही? प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला ज्ञान होते. माझं ज्ञान जर होते म्हटलं ते उत्पन्न होते. आणि वेदांतशास्त्रावर ज्ञान कसं आहे? नित्य आहे. नित्य ज्ञानाला इंद्रियाचे ज्ञान कसं? ते कोणाची काय? शंका, शिष्याची शंका. त्याच्याकरता अनुभव आपल्या त्याचे थोडे प्रकार केलेले आहे. त्याला पाण्याचा प्रश्न तळ्यामध्ये काय असते? पाणी. ते पाणी कोणाच्या द्वारा झालं जाते? पाटाच्या द्वारा. आपलं एक तळ्यातलं पाणी. माग सारखं हे कुठलं पाणी? तळ्यात. कुठलं पाणी? हे सगळे लोक पाहतात गाडी द्यायची. पहिलं कुठलं? तळ्यातलं पाणी.
त्याला परमात्मा चैतन्य म्हणा. पुढे ते पण कुठे दिसते पाठात त्याला प्रमाण. प्रमाण चैतन्य. ते कोणाच्या आकारात होते आळ्याच्या झाडाच्या आकाराचे ते कोणतं चैतन्य म्हणायचं? प्रमेय. प्रमेय चैतन्य. काय करे? आणि शेवटचं कोणतं आहे? प्रमाण चैतन्य म्हणजे ज्ञान चैतन्य. नकाशा विकायचं आहे मला वाटतं काहीतरी. आलं ना? प्रमा म्हणजे ज्ञान. त्याला प्रमा चैतन्य म्हणतात. कारण ते काही उत्पन्न होत नाही. त्याला कारणीभूत होण्याला वृत्तीकरण आहे. काय वृत्ती? डॉक्टर इंजेक्शन देतो, माझा हाताने टोचतो का तो? नाही. एखादा डॉक्टर आहे, मला इंजेक्शन द्यायची, मला धोपटे तिकडे दवाखान्यात राहते. अहो तुम्ही एवढे मोठे शिकलेले आहे, म्हणा काय 10 डिग्री आहे आणि तुम्हाला इंजेक्शन देता येत नाही. तुम्हाला इंजेक्शन देतो पण कोणाच्या द्वारा? पिचकारी पाहिजे. इंजेक्शन द्यावा त्या थोडा जावा लागतो. नाही तर एखादा हात म्हणजे असा इंजेक्शन दिलं की 4 दिवस कसं टोचायचं काय पाहिजे? नाही तर आपलं घरासारखं हाताने इंजेक्शन देतो, पिचकारी देतो. तसं कोणत्याही ज्ञान वृत्ती होत असते. वृत्ती कारण आणि ती वृत्ती उत्पन्न होते आणि ज्ञान उत्पन्न होत नाही. काय होत नाही? नाश. कोण उत्पन्न होते? वृत्ती. आणि वृत्ती काय पाहते? नाश. आणि आपल्याला असं वाटतं ज्ञान उत्पन्न होते काय म्हणजे नाश. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्याकरता हे अगोदर पाण्याचे प्रकार केले, पुढे परमात्मा, तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, आळ्यातलं पाणी, गुडाचे झालेलं पाणी, परमात्मा चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य, प्रमाण चैतन्य अशी नाव वाचा. श्री गुरु म्हणतात, इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याचे ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. यास उदाहरण, एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्या पावेतो जाते. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी अशी स्थलभेदाने पाण्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. आपण सगळे शेतकऱ्याचे बोलत एवढे आपल्याला शेतीमध्ये काय होते सगळं काय का नाही. आता ते मोठा बंद पडला होता, त्याच्याऐवजी कोणाला पंप आले आणि ती झाडापर्यंत जाते पाणी. झाडाजवळ गेल्यानंतर मला इकडे तिकडे जाऊन त्याला आळा करावं लागते. काय करावं? आळ्यातलं पाणी, त्याला काय म्हणायचं? आळ्यातलं प्रमेय, पाटातल्या पाण्याला प्रमाण, आणि विहिरीतल्या पाण्याला प्रमात्मा. पाणी किती आहे? एकच. त्याप्रमाणे एक सर्वव्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल, त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य असे नाव येते. सगळ्या चैतन्याला अंतःकरणाची उपाधी लागली, तेवढ्याला अंतःकरणाची उपाधी लागली. कोणतं चैतन्य? प्रमातृ चैतन्य. हे प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. 2. अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा घटापर्यंत जाते, तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे. पाणी पडत जातं पाटात, त्याला कोणत्या पाण्याला काय पाटाचं पाणी, तशी वृत्ती घटापर्यंत जाते. म्हणून त्या वृत्तीत असलेल्या चैतन्याला कोणतं? प्रमाण चैतन्य. प्रमाण चैतन्य हे तत्वज्ञान आहे. तिथे कफारिता नसते. मग बरं का साधका करता असते का, ते साधकाला सुद्धा जपलं पाहिजे. नाही मग काय काय पोरं काय म्हणत असतात ते पहिल्याच ते
संस्कृतचं व्याकरण तसंच असते. पहिलं काय झालं, जड जड जाते, नको म्हणलं जाऊ दे आपलं साधंच बरं होतं. आणि एकदा हुशार झाला म्हणजे गोडीला मग त्याला काय होतं, पप्पाचा लवकर लवकर काय होत नाही. आणि आता बसला म्हणजे इकडे बघ इकडे थकील गोष्टी पहिल्या सगळं होळी पाठ होते का, आणि एकदा पाठ झाली म्हणजे इकडे पाहतो तिकडे पाहतो. पाठ हे तत्वज्ञान आहे. पुढे कसं हे पाठाचे स्थानी समजावे. 3 घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. त्याला कोणतं जे म्हणायचं, घटाची उपाधी लागली. घटाला काय म्हणायचं, प्रमेय, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. ज्याला ज्ञान होते त्याला प्रमाता म्हणायचं, आणि त्याच्याद्वारा ज्ञान होतं त्याला प्रमाण म्हणायचं. आणि ज्याचं ज्ञान होते त्याला प्रमेय. व्याकरण आहे ना याच्यामध्ये, कर्ता कर्म करण. कर्ता म्हणजे प्रमाता प्रथम येत असतो, करण तृतीयेत असते, आणि साधन तृतीयेमध्ये असतात. शब्दाचा संबंध असतो, त्याला विभक्ती प्रत्यय म्हणतात. विभक्ती असं समजलं पाहिजे ना कुठे वाक्यातला कर्ता कोण आहे कळायला पाहिजे. कर्त्याला अनुसरून झालं ते वाक्याला कर्तरी प्रयोग कोणता, कर्तरी प्रयोग. आणि कर्त्याला अनुसरून चालत नसेल तर कार्य प्रयोग. असं हे कर्ता कळलं पाहिजे, त्यातलं कर्म कळलं पाहिजे, कर्म कळलं पाहिजे. मी आंबा खातो, आंबा काय कर्म. मी कोण आहे, कर्ता. आंब्याची कोणती द्वितीय. कर्माची कोणती द्वितीय. कर्माची द्वितीय. असं आपलं व्याकरण नाही. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. चैतन्य एकच आहे, पाणी एकच आहे, पण त्याला उपाधीमुळे नावं काय आली. त्यात चैतन्याचे ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे, विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे. कोण कारणे होत आहे, वृत्ती. लक्षामध्ये उपाधी असते आणि नसते. चैतन्य जसंच आहे तसंच आहे. तसंच असते. म्हणून त्याला इंद्रियजन्य तो कोणाला आहे, उपाधीला आहे. वृत्तीला ज्ञानाला इंद्रियजन्य तो नाही. मग त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्ञान जर नित्य आहे मग ज्ञानाला नित्यजन्यत्व प्रत्यक्ष प्रमाणात आहे ना. डोळ्याने पाहणे ज्ञान झालं की नाही, कानाने ज्ञान शब्द. मग ज्ञान उत्पन्न झालं की नाही. शिष्याची शंका, आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे, ज्ञान उत्पन्न होत नाही, मग उपाधी वृत्ती असते, आणि ती वृत्ती उत्पन्न होते आणि लय पावते. आणि त्याचा आरोप कोणावर केला जातो, चैतन्यावर. चैतन्य जसं आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. या अभिप्रायाने प्रमाद ज्ञानाची करणे इंद्रिय म्हटली, नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले नाही. करण काही ज्ञानाला उत्पन्न करीत नाही. मग कशा ऊसामध्ये गोडी आहे, पण त्याच्याकरता आहे ना अशी स्वभावता जोडी तुम्हाला अंदायचे का, मग कोणाच्या द्वारा, ऊसाच्या द्वारा. म्हणलं त्या ऊसामध्ये जोडी कशा माहिती त्याचं स्वरूप पाहिजे. मिरचीच्या झाडाला तिखट लागणार, त्याचं काय स्वरूप धर्म स्वरूप आहे. गोडी पाहिजे असं तो कोणाचा आश्रय केला पाहिजे. येड्या बाबीचा का कारण त्याचं ते स्वरूप आहे. काय
श्रीखंडामध्ये गोडी काय करायला लागते, आणावी लागते. दिवसात गोडी आणावी लागते. विषय समजण्याकरिता वेदांत वेत्ते आचार्य यांची अशी परिभाषा आहे. तसेच अंतकरणोपहित आणि अंतकरणाविशिष्ट यातील भेद म्हणजे अंतकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतकरणोपहित चैतन्य म्हणतात आणि अंतकरण विशेषणाने युक्त जे चैतन्य त्यास अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. चैतन्य उपहित चैतन्य विशिष्ट चैतन्य विशेषणाने युक्त असते त्याला विशिष्ट म्हणायचे. आता उदाहरणार्थ काळा घोडा, काळा कोण आहे? विशेषण. घोडा कोण आहे? विशिष्ट. काळा घोडा कोण झाला? विशिष्ट. उपाधीने युक्त त्याला काय म्हणायचं? उपहित. उपहित म्हणतात. उपाधी आणि विशेषण यात काय फरक आहे? विशेषण आपले धर्म, उपय आपल्या विशेषावर लावते. बरोबर लावते. विशेषावर अंतकरण विशिष्टावर नाही, विशेषावर विशिष्ट वेगळं आणि विशेष वेगळं. आणि उपाधी काय करते? आपण वेगळी राहून ज्ञान करून हो. काय करते? उपाधी आणि विशेषण याच्यातला फरक स्पष्ट करा. पण आणखी निश्चलदाजीना दया आली म्हणलं विसर येते. पुन्हा उपाधी आणि काय लागलं? उपाधी आणि विशेषण यांची लक्षणे मागे सांगितली आहेत. तीच दृढ होऊन विषय समजावा याकरिता पुन्हा येथे सांगतो. सांगायला पाहिजे ना, आपण इतकं काय रामने डोक्यावर पुन्हा सांगा पुन्हा सांगा. त्यांचा स्वभाव आहे. काय आहे? जरी काढायला तरी ते दृढ होण्याकरता पुन्हा पुन्हा सांगा. वाचा परिच्छेद काय इंद्रियजन्य स्वतःच्या हो. ज्ञान उत्पन्न होत नाही. वृत्ती. मग कोण उत्पन्न होते? वृत्ती. ज्ञान नसायच्या. एखादा ऊस आहे, गोडी उत्पन्न होत असते का ऊस उत्पन्न होतो? ऊस उत्पन्न. त्याला पाणी द्यावं लागते. काय करावं लागते? त्याला वाढवावं लागते. आणि त्याच्यातली गोडी मात्र तशीच आहे. परिच्छेद क्रमांक 44. उपाधीचे स्वरूप व कार्य. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थांचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते ती उपाधी. आपण वेगळी राहते तिला काय म्हणायचं? उपाधी. आपण वेगळी राहताना ज्ञान करून देत असेल विशेष. एक आपले धर्म काय करतो? विशेषावर काढतो. तेव्हा त्याला काय म्हणायचं? आणि आपले धर्म विशेषावर उपहित लागत नसेल तर उपाधी. त्याला काय म्हणायचं? जीवदर्शनामध्ये काय असते? अंतकरण विशेषण असते. विशेषण असते. मुक्त अवस्थेमध्ये उपाधी होते. उपाधी असते. मग आपण जीवदर्शनामध्ये सारे अंतकरणाचे धर्म कोणाच्या ठिकाणी येतो? कुटस्थाचे. काय का मी सुखी आहे, मी गोर आहे. दुखी आहे. शरीराचा धर्म आहे. तुम्ही काळा आहे, मी गोर आहे, उंच आहे, ठेवणं आहे, काय असेल ते नसू द्या. जन्म मरण वगैरे साधे सगळे धर्म कोणाचे आहे? माझे म्हणतो शरीराचे. आणि कोणा उपाधीचे आहे. त्या धर्माचा स्वीकार काय करतो? शरीर पडलं तर मी मरण गेलो नाही म्हटलं अजून पडला नाही. श्वास आहे. हे सगळे धर्म विशेषण आहे. काय अनुपाधीचे काय? मुक्त अवस्थेमध्ये शरीराचा नावचा काही संबंध याचे धर्म तो काय करीत नाही. आपल्या धर्म उपयुक्तावर घालत नाही. त्यावर त्याला काय म्हणायचं? त्याचं अंतःकरण काय आहे? उपाधी. आणि आपले धर्म घालत असेल तर विशेषण. अंतःकरण काय आहे? विशेषण.
म्हणून मुक्त अवस्थेमध्ये अंतःकरण काय असते? उपाधी उपाधी जोरात सांगायचं की त्याला काय उपाधी असते आणि जीवदशेत विशेषण आपण सगळे गीतेमध्ये सुद्धा आहे यशाला अहंकृती भाव आत्मज्ञान संतुष्ट सर्वभूतेषु व्यपाश्रय दोन्ही अवस्था आहे जीवदशा आणि मुक्त प्रज्ञास्य का भाषा कर्णशष्कुली श्रोत्राची उपाधी आहे. ती जितक्या देशात आहे तितक्या देशस्थित आकाशाचे श्रोत्रेंद्रिय असे ज्ञान करून देऊन त्याहून आपण वेगळी राहते. कर्णशष्कुली आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालवित नाही व व्यावर्तक असते. सगळे इंद्रिय बोलायसाठी पाण्याचा डोळा, कानाचा ऐकणं, रसस्वाद वगैरे इंद्रिय काय करतात? उदाहरणार्थ कान. कर्णशष्कुली काय करते? आपले धर्म इंद्रियावर घालत नाही, फक्त काय करून ज्ञान करून दे. इतक्या आकाशाला कोणतं आकाश म्हणायचं? श्रोत्र श्रोत्रेंद्रिय. आणि विशेषण काय करते? का म्हणलं गोविंदाचं घर कोणतं आहे? म्हणजे पिवळं दिसते ना, ते कोणाचं घर आहे? गोविंदराव. मग पिवळेपणाने काय केलं? गोविंद घराला विशेष आपले धर्म घरावर लाव. गोविंदरावचं ज्ञान करून दिलं, रंगासहित ज्ञान माझ्या घराचं ज्ञान करून दिलं. गोविंदरावचं पण आपल्या धर्माचं आपले धर्म टाकून आपल्या धर्मासहित त्याला घालवायचं विशेषण. पुढे परिच्छेद क्रमांक 45. विशेषणाचे स्वरूप व कार्य. जी वस्तू आपण जितक्या देशात असते तितक्या देशस्थित वस्तूचे आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते ते विशेषण. कोणाचं? आपल्या धर्माचं ज्ञान करणं. आपण काही एखादा वस्तू असते घ्यायची असेल, काही काय म्हणा साकार म्हणा किंवा काय म्हणा, नंतर कागद ठेवावा लागतो ना. काय कागद नाही का? नंतर कागद कल्पना के पावशे साखर घेतली, मग त्याच्यामध्ये खाली कोण होता? तो कागद कोणत्या गावात घेतला? सागरेच्या सागरेवरच आलं ते. कडकन पाहिजे काय म्हणणार? तुम्हाला खडा लागला होता का? हा म्हणला खडा लागला होता की. मग तुम्ही थंकून घरे टाकलं म्हणजे फुकट. त्याचा भाव आपल्या धर्माचं ज्ञान करून देत असेल विशेषण. आणि आपण ज्ञान करून उपाधी. विशेषण हे विशेष्यास अन्य पदार्थांची व्यावृत्ती करून जाणवते. जसे नील घट आहे या वाक्यात घट हा विशेष्य आहे आणि नील हे घटाचे विशेषण आहे. विशेषण विशेष्य झाला. लग्नामध्ये घटाला रंग देतात ना, कारण त्याचा घटाचे ठिकाणी प्रवेश असून ते त्या घटास पांढऱ्या, पिवळ्या इत्यादी रंगाच्या घटाहून वेगळे करून दाखविते. म्हणून नील हे विशेषण व्यावर्तक आहे आणि अनेक घट हे व्यावर्तक आहेत व विशिष्ट नीलघट हा व्यावृत्त आहे. मग काय करतोय? एखादा नीलघट घेऊन ये असं म्हटलं, मग तो 2-4 प्रकारचे घट असतात. पांढरा असते, काही लाल असते, पिवळा असते. याच्यामध्ये देवाला काही नाही. नीलघटानं म्हटलं कोणत्या घटांचा तो निळाच बाकीचे घट मित्रांना काय केलं? वेगळं केलं व्यावृत्त. कारण विशेषण काय करते? आपल्या धर्माचं ज्ञान करून इतराहून
वेगळं करते. व्यावर्तकत्व धर्म होता. कोणता? व्यावर्तक. पुढे आपल्या नीलत्व धर्मासह घटाचे ज्ञान करून देते, म्हणून नील हे घटाचे विशेषण आहे. विशिष्ट नील घट परिच्छिन्न आहे आणि नील हे विशेषण आहे म्हणून परिच्छेदक आहे आणि अनेक घट परिच्छेद्य आहेत. परिच्छिन्न आणि परिच्छिन्न उपाधी काय करते? जी वस्तू असेल त्याला परिच्छिन्न करते. काय करते? परिच्छिन्न. आता आपण व्याकपरा वगैरे घट आकाश कसा आहे? घट उपाधी लागली तर परिच्छिन्न होत. घरातल्या आकाशाला कोणता आकाश म्हणा? मग परिच्छिन्न केलं की नाही? काय करू? उपाधीने काय केलं? परिच्छिन्न. परिच्छिन्न करते. पुढे दंडी पुरुष आहे या वाक्यात दंड विशेषण आहे आणि पुरुष विशेष्य आहे व दंडी पुरुष विशिष्ट आहे. दंडी पुरुष आहे. दंड आहे. दंड काय झाला? विशेषण. पुरुष विशेष्य. दंडी पुरुष विशिष्ट. आहे. दंड आपण राहून जेवढं ज्ञान करून दिलं का आपल्यासह पुरुषासह. सगळं आपण आहे. विशेष. पुढे परिच्छेद क्रमांक 46 उपाधी आणि विशेषण यातील भेद. मतलब आपल्या धर्माचं ज्ञान करून देत असेल तर विशेषण. आपण वेगळं राहून ज्ञान करून देत असेल उपाधी. दोघांमध्ये काय आहे? फरक. फरक कळाला पाहिजे. आहे का नाही? नाही तर येण्या पाहिजे पाहिजे. यजमान. 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 कोणताच फरक कळत नाही. कळत नाही. ऐकली नाही बरं का? नसता येण्याला पहिला म्हटलं पुढे हाताला लागलं पुढचं सांगण्याची आवश्यकता भेट करायला पाहिजे. श्रीखंड आणि देशनाथला भेट करायला पाहिजे. उपाधी आणि विशेषण ही दोन्हीही व्यावर्तक असतात, पण उपहिताचे ज्ञान करून देणारी उपाधी आपले धर्म उपहितावर घालवित नाही आणि विशेषण आपले धर्म विशेषावर घालवून विशेषाचे ज्ञान करून देते. आपण वेगळं राहून ज्ञान करून देत नाही. मग काय करते? आपल्या धर्माचं काय करून देत? ज्ञान करून. आणि उपाधी काय करते? आपण वेगळं राहू. आपण वेगळं राहून ज्ञान. उपहिताचं ज्ञान. मग उपाधी संतांच्या जीवनामध्ये अंतकरण. अंतकरण उपाधी असते. ज्ञान झालेलं आहे. शरीराच्या कोणत्याही धर्माचा स्वीकार करी नाही. बरं आपली गोष्ट वेगळी, त्यांची गोष्ट ज्ञान बोध आहे त्यांच्याकडे. काय बोध. राजा परीक्षित पहिल्या सुरू अंतकरण विशेषण आहे. काय विशेषण. ज्ञान झाल्यानंतर उपाधी. अंतकरण करावं. उपाधी. प्रारंभी जरा वाटतं मी आता साफ जाऊन काय होतो मरण. गंगेच्या किनाऱ्यावर झाला. त्याच्या 7 दिवसामध्ये त्याचं भाग्य उद्याला आलेलं आहे. तर त्याच्या पूर्वपुण्याईनं कोण येतो? शुकमुनी. शुकाचार्य. शुकाचार्य कोण आहे? भागवत नाही म्हणाय. भागवताचार्य व्यासांचे मदत आहे. व्यासांचे पुत्र आहे. नमोस्तुते विशाल बुद्धे फुल्लारविंद आहेत. व्यवसापेक्षा आणि शुकाचाराचा अधिकार करायचा. शुकाचाराचा अधिकार करायचा दाखवत असतं सांगितलं विचार करायला पाठ आहे. त्याच्यामध्ये 5 विशेषण बऱ्याचा उपयोग होतो. चांगला आहे. समजून घेण्याकरता ज्ञानेश्वरीचा उपयोग होतो. कशा करता हे चाललं होतं आपलं तेव्हा विशेषण आणि उपाधी. आता शोभाचार्य ज्ञान ऐकल्यानंतर आतापर्यंत विशेषण होतं. अंतकरण काय होतं? विशेषण होतं. आता काय झालं? उपाधी. आता तो शरीराचे धर्म नाही.
शरीर जरी साफ चालून पुसला तरी मी त्याचे बरोबर पडत नाही. कोणता काय झाला अंतकरण उपाधी उपाधी झाला. उपदेश होण्याच्या पूर्वी विशेषण म्हणजे शुकाचार्य विचार करत नव्हते. आजचा मरणाचा दिवस येतला तो साप चावून काय झाला मरणार आहे. तो काय उत्तर देत होता. शेताचा जन्म घेतो का कोणाचा जन्म घेतो आत्म्याचा. आत्मा मरत असतो का अमर आहे. अमर आहे. परीक्षिती काय झालेली आहे अमर झालेली आहे. ही शक्ती कोणात आहे अगोदर अंतकरण कोणता होता विशेषण उपाधी ज्ञान काय करते हेच काम करते पुढे वाचा. उपाधीच्या उदाहरणातील कर्णशष्कुली आपले धर्म उपहित जे श्रोत्र त्याचवर घालवित नाही. आपण वेगळी राहून आपल्या ठिकाणी असणाऱ्या आकाशाचे श्रोत्र अशा रूपाने ज्ञान मात्र करून देते. विशेषणाचा प्रकार उलट आहे. विशेषण विशेष स्वरूपाशी ऐक्य पाहून आपल्या धर्मासह विशेषास दाखविते. हे नीलघटाच्या उदाहरणात स्पष्ट करून सांगितले आहे. तुम्हाला घटाचं ज्ञान झालं निळपणा सोडून झालं निळपणा सही झालं. निळा हे कोण आहे विशेषण. त्या घटाला रंग नसतात घटाला जावर नसतात. विशेषणाच्या ठिकाणी उपाधीच्या ठिकाणी आणि व्यावर्त करतात. मग दोन्ही ठिकाणी काय व्यावर्तक आहे. उपाधीमध्ये काय व्यावर्तक धर्म आहे आणि विशेषणामध्ये काय व्यावर्तक धर्म. व्यावर्तक धर्म समजले का हो वेगळे निळा घटाला म्हटलं पांढरा घेऊन नाही. मग काय केलं निळेपणाने काय केलं इतर घटान वेगळं केलं. वेगळं केलं. वेगळं करण्याचा व्यावर्तक. जीवाचा म्हणजे प्रमात्याचा प्रकार असाच आहे. पुढील व्याख्यान लक्षात येण्याकरिता प्रमात्याचा प्रकार दाखवितो. प्रमात्या परिच्छेद क्रमांक 47 प्रमातृ चैतन्याचा विचार. एक अंतःकरणोपहित चैतन्य साक्षी आत्मा कुटस्थ अंतःकरण उपाधी साक्षी आत्मा कुटस्थ. दोन अंतःकरण विशिष्ट चैतन्य प्रमाता जीव चैतन्य संसारी. विशेषण झालं काय झालं विशेषण झालं. पहिल्याच्यामध्ये अंतःकरण काय होतं उपाधी. दुसऱ्याच्यामध्ये विशेषण झालं. आपल्याला कोणती नाव आली प्रमाता जीव चैतन्य पुढे संसारी. प्रमाता पुढे जीव चैतन्य पुढे संसारी आपण कोण आहोत जीव आपण कोण आहोत प्रमाता जीव चैतन्य जीव आहोत. एकच नाव आहे. ममता सुद्धा जुळवतात. अहंता सोडत नाही ममत बघावं जुळत नाही. वाढत म्हणा काय करतो वाढत आणि एकटाच असतो. पुढे लग्न झाल्यावर ते एकच परिवार होतो का काय करा जास्त नको. हिंदू करतात मोकळा खरा आहे ना. अजाने हिंदू संध्याकाळी कमी होत चालली. खूप राहिलं. पीक वाढण्याचा तण वाढले.
गवत वाढले. अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य प्रमाण चैतन्य घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य प्रमेय चैतन्य 5 घटादी पदार्थाकार अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य प्रमा चैतन्य. जशी जशी उपाधी लागली तशी तशी त्याला काय नाव तसं इथं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. आले नाही नाव काय आलेलं आहे उपाधीमुळे नाव आले कोणाच्या उपाधी आला. आपल्या चैतन्याला अंतकरण उपाधी लागली बरं का. परमात्मा चैतन्याला अंतकरण विशेषण उपाधी लागली आणि अंतकरण वृत्ती विशिष्ट प्रमेय चैतन्याला उपाधी लागली. आणि पुढे घटादी पदार्थाकार अंतकरण वृत्ती होत असते त्याला कोणती उपाधी प्रमा चैतन्य वृत्ती विशिष्ट ही उपाधी लागली. मला शिकवलं याच्यामध्ये पुण्याचा विषय व्हायचा आहे नकाशामध्ये आलेला ठीक आहे हे ना भाव चांगले महाराज पुस्तकात प्रमोशन केलं कोणतं द्यायचं नाही घटाला कोणतं द्यायचं नाही प्रमेय चैतन्य. हो घटापर्यंत प्रमेय चैतन्य घटापर्यंत घट आपलं प्रमाण चैतन्य वृत्ती ऐकून डोळ्यामधून निघाले ना हो कोणापर्यंत गेली घटापर्यंत अंतकरणाची उपाधी लागली प्रमाण कोणती प्रमाण अंतकरणाची पण पुढे व्यक्ती कोणापर्यंत गेली घटापर्यंत कोणतं चैतन्य प्रमाण चैतन्य घटाला प्रमेय चैतन्य दोन्ही एकत्रित काय झाले प्रमा त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं प्रमा प्रमा चैतन्य म्हणजे ज्ञान विषय आणि वृत्ती एका ठिकाणी याला काय म्हणतात ना ते वृत्ती घटाला काय करते व्यापते आणि त्या वृत्तीमध्ये असलेला घटाचं काय करून ज्ञान करून देते. असं हे सगळं इथं दाखवलं आहे. ज्ञान उत्पन्न होत नाही ज्ञान तसंच मग कोण उत्पन्न होते वृत्ती डॉक्टर इंजेक्शन देत असतो हाताने देतो का पिचकारीने देतो इंजेक्शनची सुई असते ना त्या सुईमध्ये पोकळी पण असतो ही आपली सुई वेगळी इंजेक्शन मध्ये कोणाच्या नाराज सुई काय आपली पाहिजे आपली सुई जाऊ दे पुढे प्रमाता जो संसारी जीव त्याचे अंतकरण विशेषण आहे कारण प्रमात्याचे स्वरूपात अंतकरणाचा प्रवेश असून घटादी प्रमेय चैतन्याहून वेगळे करून दाखविते म्हणून ते व्यावर्तक आहे. त्याला काय बनायचं व्यावर्तकाचा सांगितलं काय धर्म ज्याचा स्वरूपाचे ठिकाणी प्रवेश नसून व्यावर्तक असते ती उपाधी
घटाकाशाचे दृष्टांतात घट आकाशाची उपाधी आहे, म्हणून आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नाही आणि तो महाकाशाहून घटाकाश वेगळे करून दाखवितो. त्याचप्रमाणे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आहे, कारण साक्षीचे स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नसून घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीस निराळी करून दाखविते, म्हणून उपाधी आहे. सत्तेचाळीस शेवटचा प्रमाता जो संसारी जीव त्याचे अंतःकरण विशेषण आहे, कारण प्रमात्याचे स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश असून घटादी प्रमेय चैतन्याहून वेगळे करून दाखविते, म्हणून ते व्यावर्तक आहे. व्यावर्तक विशेष साक्षीच वेगळे करून दाखवते. नाही बघा लक्षामध्ये साक्षी चैतन्य घट चैतन्य फरक आहे. नाही घट चैतन्य म्हणजे प्रमेय चैतन्य, साक्षी चैतन्य म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्य. मला का नाही लक्षामध्ये नाही आता घट चैतन्य म्हणजे प्रमेय चैतन्य, प्रमेय चैतन्य आणि साक्षी चैतन्य म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्य. कोणती उपाधी लागली? विशेषण आहे उपाधी. उपाधी अंतःकरण उपहित चैतन्य धर्मनाथ साक्षी आणि प्रमेय चैतन्य म्हणजे घट उपाधी. घट वगैरे कोणते चैतन्य आहे? प्रमेय चैतन्य. ज्याला आपल्या व्याकरणाच्या भाषेत ज्याला ज्ञान होते त्याला करता म्हणायचं. करता ज्याचं ज्ञान होते त्याला कर्म. ज्याचं ज्ञान आहे त्याला कर्मच कोणाला? कर्म म्हणत असतात. ज्याच्या करण करण म्हणत असतात. असं 3 प्रकार पडले की नाही. मी आंबा खातो, आंबा काय झाला? कर्म झाला. मी कोण झालो? आणि पाहतोय त्याने पाहतो म्हणून पाहणे क्रियापद. म्हणून उपाधी आहे. जो अंतःकरण विशिष्ट प्रमाता तोच करता, भोगता संसारी जीव आहे. करता चालू प्रमेय चर्चावरून साक्षी चैतन्य निराळं करतात. नाही का? चैतन्य एकच आहे ना. चैतन्य किती आहे? एकच. आणि वेगळेपणा दाखवते ना. पाटातलं पाणी कोणत्याही पाण्याला पाटातलं पाणी म्हणतात. नाही. पाटात असेल पाठत असेल ज्ञान आहे ना. आपल्याला कुठं जेवण जेवते आपण पदार्थ घेतात. म्हणाला जेवायला बसले, एखादा लाडू वाढणारा मसाला, लाडू चांगला आहे, वाढ नाही त्याच्यामध्ये. पण वाढ वेगळी, लाडू कुठे वाढला? खाली खाल्ला. मग जेवण आलं तर माणूस जातो, लाडू गेला बरोबर. आता काय झालं? खाली पडल्यामुळे वेगळा झाला. नाही का? आपली गोष्ट सोडून द्या, खाली काय कुठे भूमिदोष. कोणी वेगळा केला, खाली पडला. त्याकडून लाडू तोच आहे. काय तोच ज्ञान कसं आहे? तेच आहे. उपाधी म्हणता नाही. वेगळं वेगळं. सत्य संपलं. हो 5-10 मिनिटं जास्त झाले.
काळजी करण्याचं काम नाही. 5 मिनिटं कमी घेऊ. अठ्ठेचाळीस जाऊ पुढे.